ओम श्री महालक्ष्मी नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम सूर्यदेवाय नमः. नमस्कार मैत्रिणींनो. मावळत्या दिनकरा अर्घ्य तुझ जोडोनी दोन्ही करा. जो तो वंदन करी उगवत्या, जो तो पाठ फिरवी मावळत्या. रीत जगाची रे सवित्या, स्वार्थ परायण परा. एकदा की सूर्यास्त झाला की अशी कोणती कामे आहेत, उपाय आहेत जे आपण चुकून सुद्धा करू नये, याची माहिती तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तुम्हाला सुद्धा असं वाटत असेल की माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये व्हावे, तर कमेंटमध्ये लिहा जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका. तुम्हाला सूर्यास्त झाल्यावर किंवा सूर्यास्ताच्या वेळी आपण असे कोणते उपाय जे आहेत अजिबात करू नये, जे आपण नकळतपणे नेहमीच करत असतो. ज्योतिषशास्त्रानुसार ही जर उपाय आपण सूर्यास्ताच्या वेळी करत असू तर याला गरिबी बोलवण्याचं किंवा गरिबीचं मोठं लक्षण मानलं जातं. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. सूर्यास्त झाल्यावरती ही कामे अजिबात करायची नाहीयेत. यामुळे काय होईल, माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होणार नाही, आपल्याला भरभरून आशीर्वाद देणार नाही आणि आपल्या जीवनामध्ये काही समस्या असतील, अडचणी असतील तर या वाढत जातील. त्या समस्या सुद्धा अंत होणार नाही. तर आपण काही कामं करणं टाळायचं आहे. चला तर मग बघूयात. नंबर 1, सूर्यास्ताच्या वेळी आपल्याला कधीही झोपायचं नाही किंवा आपल्या पलंगावर, आपल्या अंथरुणावर लोळत पडायचं नाही. बघा, आपली वडीलधारी माणसं सुद्धा आपल्याला नेहमी सांगत असतात, आपली आजी आजोबा सुद्धा सांगतात की तिन्ही सांज झाल्या काय लोळत बसलाय किंवा काय लोळत पडले, तर हे काही चुकीचं नाही. संध्याकाळच्या वेळी आपण जर असं झोपलो किंवा लोळत पडलो तर याने अपमृत्यू येण्याचा धोका वाढतो. म्हणजे घरातल्या कोणत्याही सदस्याचा अपमृत्यू होऊ शकतो. त्यामुळे सूर्यास्ताच्या वेळी कधीही झोपायचं नाहीये किंवा अंथरूण पकडून बसायचं नाही. 2, सूर्यास्ताच्या वेळी कधीही रडू नये. हे सुद्धा तुम्ही तुमच्या वडीलधाऱ्या माणसांकडून, तुमच्या आजी आजोबांकडून किंवा तुमच्यापेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या माणसांकडून ऐकलं असेल. जुनी जाणती जी माणसं असतात त्यांना बऱ्याच गोष्टीचं ज्ञान असतं. ते नेहमीच काही ना काही शिकवण देण्याचा प्रयत्न करत असतात. तर तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. सूर्यास्ताच्या वेळी जर आपण रडलो तर त्यामुळे सुद्धा मृत्यूचा धोका वाढतो. अकाली मृत्यू होऊ शकतो. आपल्या घरातल्यांचा आणि माता लक्ष्मीचा येण्याचा हा टाइम असतो, येण्याची ही वेळ असते. त्यामुळे सूर्यास्ताच्या वेळी चुकून सुद्धा रडू नये. लहान मुलं रडतात, त्यांना समज नसतो, पण मोठ्यांनी सूर्यास्ताच्या वेळी कधीही रडू नये. नंबर 3, यानंतर सूर्यास्त झाल्यावर म्हणजे जेव्हा सूर्य मावळण्याची वेळ असते तेव्हा दही कोणाला देऊ नये. कारण दही हे शुक्राचे कारक मानले जाते आणि त्यातल्या त्या शुक्र ग्रहाच्या बाबतीत महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर शुक्र ग्रह धन, वैभव, समृद्धी याचा प्रदाता मानला जातो. यामुळे जर आपण संध्याकाळच्या वेळी कोणालाही हे पदार्थ देऊ नये. यामुळे आपल्या घरामधून सुख समृद्धी जाऊ शकते, धनाची कमतरता निर्माण होऊ शकते आणि माता लक्ष्मीचा सुद्धा कोप होऊ शकतो. त्यामुळे संध्याकाळी दही कोणालाही देऊ नये. शुक्र आणि चंद्र हे दोन्ही सोबत राहणारे ग्रह आहेत. त्यामुळे यांच्याशी संबंधित ज्या खाण्याच्या गोष्टी आहेत, जसं की दही, दूध, तूप, पांढऱ्या रंगाच्या वस्तू किंवा चांदीच्या वस्तू संध्याकाळच्या वेळी कोणालाही देऊ नये. बऱ्याच वेळा काय होतं, एखादी गोष्ट आपल्या घरामध्ये संपते आणि ती आणणार असतो, पण थोडाफार ते आणायला लांब होतं आपल्याला किंवा दुकान लांब असतं आणि लगेच आपल्याला त्याची गरज असते, तर आपण शेजाऱ्यांकडून काहीतरी वस्तू मागायला जातो. यापैकी धनी म्हणा किंवा दूध म्हणा किंवा मीठ म्हणा, तर या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला संध्याकाळी मागायच्या नाहीत. किंवा मग चांदीच्या ज्या वस्तू असतात आपल्याकडे किंवा आपल्या शेजाऱ्यांकडे काहीतरी कार्यक्रम असतो, मग आपण शेजाऱ्यांना सुद्धा मदत करतो. शेजारचे सुद्धा आपल्याला मदत करतात. आपल्या वस्तू आपण एकमेकांना देत असतो. देवाणघेवाण ही आपली चालत असते. शेजारचे आपल्याला नेहमीच उपयोगाला येतात. आपण नेहमी एकमेकांची मदत केली पाहिजे. पण संध्याकाळच्या वेळी टाळून तुम्ही इतर वेळेला किंवा सूर्यास्त होण्यापूर्वी तुम्हाला जर कोणाकडून काही घ्यायचं असेल किंवा कोणाला काही खायला वस्तू द्यायच्या असतील, तर असं मी वरती तुम्हाला सांगितलं ज्या शुक्र आणि चंद्र ग्रहाशी संबंधित आहे त्या कोणालाही देऊ नये आणि प्रत्येकाला हा नियम माहीतच हवा. 4, अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. एकदा की सूर्यास्त झाला म्हणजे सूर्य मावळला की मिठाला कधीही मीठ असे म्हणू नये, तर मिठाला मिठाऐवजी गोड असे म्हणायचं आहे. कारण संध्याकाळची जी वेळ असते 6:30 नंतरची, त्यामध्ये माता लक्ष्मीची येण्याची वेळ असते. आपल्या जीवनामध्ये कोणताही खारटपणा येऊ नये. माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घरामध्ये सगळं आनंदानं राहावं, आनंदी आनंद राहावं, गोड राहावं, म्हणून संध्याकाळच्या वेळी मिठाला मीठ न म्हणता मिठाचा उच्चार गोड असा करा. बऱ्याच जणांच्या घरी हा नियम पाळत असतील.
आपली वडीलधारी माणसं सुद्धा आपल्याला सांगत असतात, अरे संध्याकाळच्या वेळेला मीठ नको म्हणू, गोड असे म्हण. कोणाकोणाच्या घरी मिठाला गोड असे म्हटले जाते? मला कमेंट करून नक्की सांगा. 5. अजून एक महत्त्वाची गोष्ट जी मी तुम्हाला सूर्यास्ताच्या वेळी तर अजिबात करायची नाही, तर ती म्हणजे सूर्यास्ताच्या वेळी जेवण करू नये किंवा झोपूसुद्धा नाही. जर तुमची सवय असेल की तुम्हाला संध्याकाळच्या वेळेला भूक लागते, तर सूर्यास्त होण्यापूर्वी काहीतरी खात जा किंवा सूर्यास्त झाल्यावरती 1 ते 1.5 तासाने तुम्ही काहीतरी खाऊ शकता, पण एकदम सूर्यास्त होण्याची वेळ असते त्यावेळेला काहीच खाऊ नये. 6. सूर्यास्ताच्या वेळी जो व्यक्ती कर्ज देतो, कर्ज घेतो, तर अशा दोन्ही व्यक्ती जीवनामध्ये कधीच यशस्वी होत नाही. ते नेहमी दुःखीत राहतात, हे लक्षात ठेवा. त्यामुळे सूर्यास्ताच्या वेळेला कर्ज घेऊ सुद्धा नाही किंवा देऊ सुद्धा नाही. जो व्यक्ती सूर्यास्ताच्या वेळी झोपतो त्याचं नशीब सुद्धा झोपतं. त्याचबरोबर हे लक्षात ठेवा, त्यामुळे सूर्यास्ताच्या वेळी कधीही झोपू जाऊ नका. 8. एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची, ती म्हणजे सूर्यास्ताच्या वेळी कधीही घरामध्ये झाडू मारू नये. संध्याकाळी 6:30 ते 7:30 ही वेळ माता लक्ष्मीची आपल्या घरामध्ये येण्याची वेळ असते. त्यामुळे या वेळेला कधीही घरामध्ये झाडू मारू नये. तुम्हाला जर संध्याकाळी तुमच्या घराची स्वच्छता करायची असेल, झाडू मारायची सवय असेल, तर 6:30 पूर्वी तुमच्या घर झाडू शकता. सूर्यास्ताच्या वेळी घरामध्ये कधीही झाडू मारू नये. माता लक्ष्मी या वेळेला घरामध्ये प्रवेश करत असते. यावेळी जर तुम्ही झाडू मारला तर माता लक्ष्मीला सुद्धा तुम्ही झाडूने बाहेर काढता आहात, कचऱ्यामध्ये टाकत आहात याचा अर्थ होतो. त्यामुळे तिन्ही सांजेला कधीही झाडू मारू नका. 9. तुमच्यापैकी कोणाला अगदी तिन्ही सांजेला नख काढणं, केस कापणं अशा सवयी असतील तर त्या सवयी आजच सोडून द्या. एकदा ना अशी सवय असते की त्यांना सतत रिकामी बसली की हाताची नखे किंवा कुरतडण्याची सवय असते. जर ज्योतिषशास्त्रानुसार ही सवय अतिशय अशुभ मानली जाते. त्या घराची कधीही प्रगती होत नाही. नख काढण्यासाठी नेल कटर असतं, त्याचा वापर करावा, पण आपल्या तोंडाने किंवा दाताने कधीच नखे कुरतडत बसू नये. ही सवय तुमच्यापैकी कोणाला असेल तर आजच सोडून द्या कृपा करून. 10. यानंतर सूर्यास्ताच्या वेळी कधीही पाय हलवू नये. पाय हलवणे याचा अर्थ मी तुम्हाला अगदी विस्तृतपणे समजावून सांगते. बरेच जण असे असतात की खुर्चीवर बसले किंवा सोफ्यावर बसले किंवा कुठेतरी बसले, काही काम करत असो किंवा रिकामे बसू, सतत आपली पायाची एकमेकांवर अडी असते आणि ते पाय सतत हलवत असतात. जर अशी अडी घालून सुद्धा कधी बसू नये, म्हणजे पाय एकमेकावर टाकून बसू नये आणि ते पाय हलवू सुद्धा नाही. अत्यंत अशुभ मानलं जातं. एखादा की तिन्ही सांज झाली म्हणजे सूर्यास्त झाला, सूर्य मावळला की तुळशीला कधीही पाणी घालायचं नाही. तुळशीची पाणी सुद्धा तोडायची नाही. तुळशीला हात सुद्धा लावायचा नाही. एकादशी असली तरी सुद्धा तुळशीची पानं संध्याकाळी अजिबात तोडायची नाही. इतकंच काय, संध्याकाळच्या वेळी कोणतंही झाड असो त्या झाडाला कधी हात लावू नये. त्या झाडाची पानं, फुलं, फळं कधीही तोडू नये. वैज्ञानिक दृष्टीचे याचं कारण सांगायचं झालं तर रात्रीच्या वेळी झाडं जी आहेत ती कार्बन डायऑक्साईड सोडत असतात आणि ऑक्सिजन घेत असतात. त्यामुळे रात्री कोणत्याच प्रकारच्या झाडांना हात लावत नाही. आणि आपल्या ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने सांगायचं झालं तर प्रत्येक झाडाची मुलं बाळही त्यांची पानं, फुलं असतात, तर ज्याची त्याची मुलं, ज्याची त्याची लेकरं बाळं त्याच्याजवळ सुरक्षित राहावी म्हणून आपण त्यांना हिरावून घ्यायला जाऊ नये. आणि याचं कारण म्हणून आपल्याला रात्रीच्या वेळी कोणत्याही झाडाला हात लावायचा नाहीये. त्याची पानं, फुलं, फळं तोडायची नाहीत. 12. यानंतर संध्याकाळ झाली की घरामध्ये नेहमी प्रकाश ठेवावा. घराच्या कोणत्याही भागात अंधार ठेवू नये. माता लक्ष्मीला प्रकाश आवडतो, उजेड आवडतो, त्यामुळे घरामध्ये कधीही अंधार ठेवू नका. सर्वेकडे उजेड ठेवा. म्हणूनच आपण संध्याकाळच्या वेळी आपल्या देवघरामध्ये प्रथम दिवा लावत असतो. 13. सूर्यास्ताच्या वेळी कधीही शारीरिक संबंध ठेवू नये. यामुळे देवी लक्ष्मी आपल्यावर घृणा करते, म्हणजेच आपल्यावर रागवते. त्यामुळे सूर्यास्ताच्या वेळी कधीही शरीर संबंध ठेवू नये. 14. जर कुणाच्या घरामध्ये अकाली मृत्यू होत असतील किंवा सतत भांडण होत असतील, पैसे कमवून सुद्धा कधीच धन टिकत नसेल, म्हणजेच पैसे टिकत नसतील, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. याची कारणे आता मी तुम्हाला सांगणार आहे. तुमच्या घरामध्ये कधीही 2 पेक्षा जास्त चाकू ठेवू नका. त्यामुळे तुमच्या घरामध्ये सुद्धा सतत भांडण होऊ शकतात. यानंतर सकाळी उठल्यानंतर कधीही चाकू बघू नका. काट्याची झाडं असतात ती तुमच्या घरामध्ये किंवा घरी कधीही लावू नका. काट्याची म्हणजे गुलाबाची झाडे नाहीत किंवा ज्या झाडांना काटे असतात तर ती झाडं नाही. ज्या झाडांना फक्त काटेच असतात. आजकाल शोची सुद्धा काही रोपं अशी असतात की ज्यांना फक्त काटे असतात, त्यामुळे सुद्धा ती दिसायला छान दिसतात, परंतु अशी काटेची झाडं आपल्याला घरामध्ये ठेवू नका. बरेच जण निवडुंगाचं सुद्धा झाड आपल्या घरामध्ये ठेवतात, तर अशी काट्याची झाडं तुमच्या घरामध्ये ठेवू नका. ज्यामुळे फळे आहेत
असे काही नाही असं झाडं तुमच्या घरामध्ये कधीही शोपीस म्हणून सुद्धा ठेवू नका. काट्याचे झाड आपल्या घरामध्ये असल्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही प्रेम राहत नाही, नेहमी भांडण होतात. जेव्हा तुमचा मासिक धर्म म्हणजे मासिक पाळी सुरू असेल त्या 4 दिवसामध्ये झाडांना अजिबात पाणी टाकू नका. कोणत्याही प्रकारच्या झाडांना तुम्हाला अजिबात पाणी टाकायचं नाही. तुम्हाला फक्त आराम करायचा आहे आणि मासिक पाळीच्या वेळेला झाडांना पाणी टाकल्याने ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने अशुभ मानलं जातं. त्या झाडांना येणारी फळं कदाचित किडकी किंवा त्या झाडांना कीड लागू शकते. म्हणून मासिक पाळीच्या दिवसामध्ये हे काम अजिबात करू नका. तुमच्या घराच्या आसपास जर कारण नसताना विटा दगड पडलेले असेल, त्यामुळे तुमचं घर एकदम अडचणीचं वाटत असेल, तुमच्या घरामध्ये जर किंवा घराच्या एखाद्या खोलीमध्ये तुटलेली खाट असेल, बाज असेल, तुटलेला आरसा असेल, बंद पडलेला घड्याळ असेल तर ते काढून टाका. तुमच्या घराच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये किंवा घरामध्ये कुठेतरी कोळ्याचे जे जाळे असेल तर ते आवर्जून काढून टाका. यासाठी शनिवारचा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो. हे जे जाळे असतात तर अडचणीचं आकर्षित करतात. घरामध्ये कुठेही तुमच्या घरासमोर किंवा घराच्या आजूबाजूला जर मेहंदीचं झाड असेल तर ते त्वरित हटवा. मेहंदीचे झाड आपल्या घरासमोर असणं अत्यंत अशुभ मानलं जातं. त्यामुळे मेहंदीचे झाड साईडला कुठेही लावा, परंतु तुमच्या घराच्या समोर अजिबात नसावं. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम श्री महालक्ष्मी नमः नक्की टाईप करा. धन्यवाद.